नमस्कार मित्रांनो, बातमी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बॉम्बे उच्च न्यायालयात कायदा क्लर्क या पदासाठी जी भरती निघालेली आहे त्या भरतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आमची वेबसाईट आहे https://batminews.com. कायदा क्लर्क म्हणजे लॉ क्लर्क. कायदा क्लर्क म्हणजे काय असतं हे आपण अगोदर बघूया. कायदा क्लर्क म्हणजे जे न्यायाधीशांच्या सोबत क्लर्क काम करत असतात न्यायालयामध्ये, त्यांना कायदा क्लर्क म्हणत असतात. आणि ते कायद्याचे जाणकार असतात, म्हणजेच वकील, एक प्रकारचे वकीलच असतात असं म्हणूयात आपण. त्या वकिलीचं त्यांना पूर्णपणे ज्ञान असतं, कायद्याचं संपूर्ण ज्ञान त्यांना असते किंवा कायद्यातली डिग्री त्यांनी घेतलेली असते. तर आपण बघूया कायदा क्लर्कना दिले जाणारे कार्य कोणते असतात. कायदा क्लर्कना माननीय न्यायमूर्तीकडून दिलेले कार्य पार पाडावे लागत असतात, ज्यामध्ये न्यायमूर्तींच्या न्यायिक कार्यात मदत करणे, संबंधित प्रकरणावर आणि कायदेशीर मुद्द्यांवर संशोधन करणे, न्यायालयात उपस्थित राहून नोंदी तयार करणे, याद्या तयार करणे इत्यादी कामे त्या कामामध्ये समाविष्ट आहेत. मुंबई उच्च न्यायालयात कायदा क्लर्क पदासाठी जी भरती निघालेली आहे त्या भरतीचा जो कालावधी आहे तो 1 वर्षाचा असणार आहे. केवळ कंत्राटी पद्धतीने भरती निघालेली. एकूण संख्या जी पदांची आहे ती 64 आहे. मुंबईतील मुख्य पीठ जे आहे त्यात 37 जागा, नागपूर खंडपीठात 11 जागा, औरंगाबाद खंडपीठामध्ये 16 जागा आहेत. कायदा लिपिकाची जे मानधन आहे, प्रत्येक कायदा लिपिकास त्याच्या नेमणुकीसाठी दरमहा 65,000 रुपये इतकं मानधन मिळणार आहे, म्हणजे पेमेंट असणार आहे. या व्यतिरिक्त कायदा लिपिकांना इतर कोणत्याही भत्त्यांचा हक्क असणार नाही आणि त्यांना उच्च न्यायालयाच्या नियमित सेवेत असल्याचे मानले जाणार नाही, कारण हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 1 वर्षाच्या कालावधीसाठी काढलेले जागा आहेत. पात्रता बघूयात आपण. शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी LLB अंतिम परीक्षा पहिल्या प्रयत्नात किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी किंवा उमेदवाराकडे कायद्यामध्ये पदव्युत्तर LLM डिग्री असावी, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन LLM असावं. वयमर्यादा: अर्ज सादर करण्याच्या तारखेपर्यंत म्हणजे 29 जानेवारी 2025 रोजी उमेदवारांचे वय किमान 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष, म्हणजे कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष. संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणक, लॅपटॉप वापरण्याचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचं आहे. शिफारस पत्र या पदासाठी आवश्यक आहे. ज्या कोणत्या कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकला असेल, उमेदवार जसं की LLB LLM जिथं केलं असेल त्या कॉलेजचे प्रिन्सिपल त्यांचं शिफारस पत्र या पदासाठी आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जी बार संघटना असतात त्या बार संघटनेशी विद्यार्थी संलग्न असेल त्या बार संघटनेच्या अध्यक्षाकडून शिफारस पत्र घेतलं जाऊ शकतं. निवड प्रक्रिया: पात्र उमेदवार जे LLB LLM शिक्षण घेतलेल्या कायद्याच्या महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून किंवा वरीलप्रमाणे नामनिर्देशित बार काउन्सिल असोसिएशनच्या अध्यक्षाकडून शिफारस केली गेली असतील त्यांना त्यांच्या स्वतःच्या खर्चाने मुंबई उच्च न्यायालयात वैयक्तिक मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल. मुलाखतीची तारीख व वेळ त्यांना सूचित केली जाईल. त्यानंतर अशा मुलाखतीसाठी निवड समिती ही माननीय मुख्य न्यायमूर्तींनी नामनिर्देशित केलेल्या माननीय न्यायमूर्तीच्या समितीवर आधारित असेल. उमेदवारांची निवड ही गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. मुलाखतीसाठी 50 गुण असतील, किमान उत्तीर्ण गुण 25 असतील. निवडलेल्या उमेदवारांची यादी ही माननीय मुख्य न्यायमूर्तीच्या मंजुरीच्या अधीन असेल. कायदा क्लर्क यांना माननीय न्यायमूर्तीकडून दिलेले कार्य पार पाडावे लागेल, जे की आपण अगोदर बघितलं. या व्यतिरिक्त कायदेशीर मुद्द्यांवर संशोधन करणे, न्यायालयात उपस्थित राहून नोंदी करणे, याद्या तयार करणे इत्यादी कामे त्यांच्या कार्यामध्ये समाविष्ट असतात. कायदा क्लर्कसाठीचा जो कार्यकाळ किंवा वेळ, का जे कामाची वेळ आहे ती आपण बघूया. कायदा क्लर्कना त्यांच्यासोबत कार्यरत असलेल्या माननीय न्यायमूर्तींच्या न्यायालय चेंबरमध्ये तसेच अधिकृत निवासस्थानी उपस्थित राहणे आवश्यक असू शकते. जेव्हा जेव्हा त्यांना न्यायमूर्तीने बोलवले निर्धारित केलेले कार्य न्यायालयाच्या सुट्ट्यांमध्ये किंवा कार्यालयीन वेळाच्या बाहेर देखील असू शकते, जसे की निर्देश त्यांना दिल्या जातील त्या पद्धतीने. या व्यतिरिक्त महत्त्वाची अट आहे कायदा क्लर्कसाठी ती अशी आहे: वकील म्हणून त्यांना सराव करण्यास बंदी आहे. जोपर्यंत कायदा क्लर्कच्या पदावर कार्यरत आहे तोपर्यंत त्याला कोणत्याही न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात वकील म्हणून उपस्थित राहता येणार नाही. कायदा क्लर्कला त्याने ज्या माननीय न्यायमूर्तीसोबत काम केले आहे त्या न्यायमूर्तीसमोर 1 वर्षाच्या कालावधीत वकील म्हणून सराव करण्यास बंदी राहील. हे त्याचे कायदा क्लर्कचे कार्य संपल्यानंतर लागू होईल. कायदा क्लर्कला त्या प्रकरणात वकील म्हणून उपस्थित राहण्याचा हक्क नाही ज्यावर त्याने त्याच्या कामाच्या कालावधीत माननीय न्यायमूर्तीसोबत काम केले असेल. महत्त्वाची तारीख: 29 जानेवारी 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर होणे आवश्यक आहे. या ही जी पद आहे या पदासाठी जो अर्ज आहे तो ऑनलाईन नसल्यामुळे तो ऑफलाईन अर्ज आहे. तो अर्ज जो निर्देशित पत्ता आहे त्या पत्त्यावरती 29 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या आत पोहोचणे आवश्यक आहे.
या अर्जासाठी जी फी आहे ती 500 रुपयाची फी आहे. ही फी आपल्याला पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट च्या माध्यमातून पे करायची आहे. डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर असिस्टंट रजिस्ट्रार फॉर रजिस्ट्रार जनरल हायकोर्ट अपिलेट साईड मुंबई यांच्या नावाने आपल्याला पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट तयार करून आपल्या अर्जासोबत पाठवावा लागतो. अर्ज शुल्क जे आहे ते बिना परताव्या आहे आणि ते भरल्याशिवाय आपला या पदासाठी विचार केला जाणार नाही. ऑफलाईन अर्ज उमेदवारांनी अर्जासोबत त्याचे स्वतःचे स्वप्रमाणित दस्तऐवज ज्या संस्थांमधून त्यांनी LLB LLM अभ्यास केला आहे त्या संस्थांच्या प्रमुखांनी किंवा वकील संघटनेच्या अध्यक्षांनी शिफारस केलेला अर्ज, त्याच्यानंतर रजिस्ट्रार पर्सनल यांना खालील पत्त्यावर सादर करायचा आहे. पत्ता आहे रजिस्ट्रार पर्सनल हायकोर्ट अपिलेट साईड मुंबई 5वा मजला नवीन मंत्रालय बिल्डिंग GT हॉस्पिटल आवार अशोक शॉपिंग सेंटर मागे क्रॉफर्ड मार्केटजवळ LT मार्ग मुंबई 400001. महत्त्वाची सूचना हीच आहे की 29 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपण हा जो अर्ज आहे तो सर्व डॉक्युमेंट सहित कुरिअर किंवा जो हँड डिलिव्हरी आहे तो करायचा आहे. त्या अर्जावरती आपल्याला सगळ्यात वरती ॲप्लिकेशन फॉर अपॉइंटमेंट ऑफ लॉ क्लर्क असे स्पष्टपणे लिहायचं आहे. म्हणजे जे आपलं पोस्ट कुरिअर आपण करणार आहोत त्या कुरिअरवरती स्पष्ट शब्दात ॲप्लिकेशन फॉर अपॉइंटमेंट ऑफ लॉ क्लर्क हे लिहिणं महत्त्वाचं आहे. जो ऑफलाईन अर्ज आहे तो अर्ज आपण पाहूया. अर्जाचं स्वरूप अशा पद्धतीचं आहे. याच्यामध्ये आपल्याला इथे आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे ब्लॉक लेटरमध्ये, कॅपिटल लेटरमध्ये पूर्णपणे, नंतर वडिलाचं नाव, नंतर जेंडर मेल फिमेल वगैरे जे असेल ते, जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे. एज आपल्याला 29 जानेवारी 2025 रोजी आपलं वय जे असेल वर्ष महिने आणि डेजच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करून इथे आपल्याला ते नोंद करायचं आहे. कास्ट इथे टाकायची आपल्याला, कास्ट जी काही कास्ट असेल ती. पत्ता इथे पर्मनंट पोस्टल ॲड्रेस इथे येईल, परत प्रेझेंट पोस्टल ॲड्रेस इथे येईल, तुमचा सध्याचा पत्ता जो असेल तो. टेलिफोन नंबर जर असेल लँडलाईन तो इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर इथे टाकणार आपण, ॲड्रेस या ठिकाणी. त्यानंतर डेट ऑफ एनरोलमेंट, तुम्ही बार काउन्सिलला नोंदणी जी केली असेल त्याची एनरोलमेंटची तारीख या ठिकाणी, एनरोलमेंट नंबर या ठिकाणी, एज्युकेशनल क्वालिफिकेशनची माहिती इथे टाकायची आपल्याला. LLB डिग्री या ठिकाणी आपल्याला कोणती झाली आहे कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याचं नाव इथे टाकणार, कोणत्या वर्षी झाली ते वर्ष इथे टाकणार, पर्सेंटेज आपण या ठिकाणी टाकणार, आणि फायनल इयर कोणत्या वर्षी पास झालं, किती अटेम्प्टमध्ये पास झालं, फर्स्ट अटेम्प्टमध्येच पास झालेलं आवश्यक आहे या पदासाठी. त्या ठिकाणी कोणत्या वर्षी वेदर पास द फायनल इयर एक्झामिनेशन फर्स्ट अटेम्प्ट, पहिल्या प्रयत्नात पास झाले का नाही इथे येस किंवा नो हे आपल्याला इथे लिहायचे. त्यानंतर मार्क्स या ठिकाणी सेमिस्टर वाईज, पहिल्या सेमिस्टरमध्ये किती मिळाले कितीपैकी, सेकंड सेमिस्टरमध्ये कितीपैकी किती मिळाले, थर्ड फोर्थ फिफ्थ अशा पद्धतीने आपल्या सर्व सेमिस्टरचे मार्क्स या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती या ठिकाणी फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरची भरायची आहे आपल्याला. त्यानंतर कम्प्युटर कोर्स जे काही आपण केले असतील MSc IT वगैरे त्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्याचे काही अनुभव असतील त्या ठिकाणी आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिमांड ड्राफ्टची माहिती टाकायची, डिमांड ड्राफ्टचा नंबर, त्याची तारीख आणि अमाऊंट. त्यानंतर आपल्याला ज्या खंडपीठासाठी किंवा मेन बॉम्बे हायकोर्टला जर अर्ज करायचा असेल तर तिथे टिक करायचं आहे. त्यानंतर इथे डिक्लेरेशन आहे, सिग्नेचर ॲप्लिकंटची, म्हणजे जो काही अर्जदार आहे त्याची सिग्नेचर इथे येईल आणि ज्या तारखेला आपण फॉर्म भरत आहोत त्या फॉर्म भरल्याची तारीख या ठिकाणी. शेवटी अंडरटेकिंग, इथे ही अंडरटेकिंग तुमच्या शिफारसपत्र देणाऱ्याचं असणार आहे. इथे या ठिकाणी जे कॉलेजचे प्रिन्सिपल किंवा बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत त्यांचे रिकमेंडेशन लेटर किंवा इथे त्यांचं रिकमेंडिंग ऑथॉरिटीची सिग्नेचर किंवा त्यांचा सही शिक्का वगैरे असेल. इथे वरती सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट, इथे तुमची सिग्नेचर असेल अर्जदाराची, आणि या ठिकाणी ज्या तारखेला आपण अर्ज भरत आहोत त्याची तारीख असणार आहे. आता हा जो ऑफलाईन अर्ज आहे हा मिळणार कुठे आपल्याला? हा अर्ज आपल्याला मिळेल bombay.highcourt.nic.in, आणि याच वेबसाईटवरती आपल्याला इंटरव्ह्यू संदर्भातली जी माहिती किंवा इतर सूचना आहेत, भरती प्रक्रियेच्या इतर सर्व स्टेप्सची माहिती याच वेबसाईटवरती आपल्याला मिळणार आहे. आपल्याला याची जी अधिकृत साईट आहे किंवा अधिकृत जी जाहिरात आहे ती सुद्धा या वेबसाईटवरून डाउनलोड करून पाहता येते, आणि अर्जसुद्धा याच वेबसाईटवरून डाउनलोड करता येतो. आपण कसा करायचा ते बघूया. वेबसाईट अगोदर पाहून घ्या, http://bombay.highcourt.nic.in, म्हणजे BOMBAYHIGHCOURT.nic.in वेबसाईट ओपन करायची आहे. वेबसाईट ओपन केल्याच्यानंतर आपल्याला MISC मिसलेनियस असा ऑप्शन येतो, या पर्यायावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर रिक्रुटमेंट नावाचा 3रा नंबरचा ऑप्शन येतो, त्या रिक्रुटमेंट्सवर क्लिक करायचं आहे. रिक्रुटमेंट्सवर क्लिक केल्याच्यानंतर 2ऱ्या नंबरची जी जाहिरात आहे
ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ लॉ क्लर्क या ठिकाणी यायचं आहे. इथे आपल्याला शॉर्ट नोटीस, जी शॉर्ट नोटीस आहे या जाहिरात आहे या आपल्या भरतीची, या ठिकाणी आपण वाचू शकतो डाउनलोड करून. इथे डिटेल नोटीस जी आहे ती डिटेल जाहिरात दिसेल आपल्याला. क्लिक केले तर आपल्याला PDF जाहिरातीची मिळेल. डिटेल जाहिरात आपण इथे इंग्लिशमध्ये वाचू शकतो. आणि इथे ॲप्लिकेशन फॉर्म मिळेल. याच्यावर क्लिक केल्यानंतर PDF डाउनलोड होईल ॲप्लिकेशन फॉर्मची. त्याची प्रिंटआउट काढायची, जसं आपण फॉर्म बघितला अगोदर तो त्या पद्धतीनं भरायचा आहे. आणि तो आपल्याला दिलेल्या ॲड्रेसवर, पत्त्यावर डिमांड ड्राफ्ट सहित आणि जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तो साक्षांकित स्वतःची सही करून त्याच्यासोबत जे शिफारस आहे ते शिफारसीच्या सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करून पाठवायचे आहे. अशा रीतीने आपण पाहिलं लॉ क्लर्कची जी भरती निघालेली आहे त्या संदर्भातली माहिती. अशाच इतर कुठल्याही ज्या जाहिराती, लेटेस्ट न्यूज बद्दलची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमची https://baatminews.com ही वेबसाईट आहे. यालासुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. या वेबसाईटवरती तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन माहिती, लेटेस्ट अपडेट, प्रवेश परीक्षा, मनोरंजन, बातम्या, करिअर मार्गदर्शन इत्यादी विषयाचे ब्लॉग्स वगैरे मिळतील. त्याच्या व्यतिरिक्त जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याला फॉरवर्ड करा, लाईक करा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचा धन्यवाद.